ऑर्गनायझरची एंट्री होते. शशांकजी पाटील कुठे गेला रे? योपाक ए थांब, ए उतर नाही त्याच. तू 4 वाजता येणार होता ना? तू 2:15 वाजले ना तशी बघ. हा रे कुठपर्यंत लावतो बघा मी, इथपर्यंत लावतो. माझा खूप खर्च वाढलेला आहे. मला बॉडी स्प्रे हवा होता. बॉडी स्प्रे अंघोळ करून नाही आला ना? खरं बोल, किती दिवस झाले? 3 दिवस घेतलं जेवायला थोडंसं. कोणीच नाही जेवत नाही. 3 भाज्या जिंदगीत घालून दे जाऊ. तेव्हा भेटले ना तुम्हाला. लवकर उभा राहा. उभं राहणार आहेत तिकडे तुम्ही? या राहणार आहेस का? कमी येऊ तिकडे. कोणतीही चूक झाली तर मला जबाबदार धरणं हे किती बंधनकारक असेल हे मला माहीत नाही, पण खूप निष्ठुर आहेत, नीच आहेत असं म्हणायचं, पण मी म्हणणार नाही. अगदी हलकट आहेत पण मी म्हणणार नाही. अगदी म्हणजे कुचकामे आहेत पण मी म्हणणार नाही. माझे खूप चांगले मित्र आहेत असं मी म्हणेन. अत्यंत चांगले आहेत. देव ह्यांच्यापासूनच वाईटपणाची सुरुवात करो. मित्रांनो कशात मजेत ना? तर आय होप एकदम मजेत असणार. मी बिपिन गणेश म्हात्रे पुन्हा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आपल्याच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपला मराठमोळा आगरी कोळी चॅनल बिपिन म्हात्रे ब्लॉग्स या चॅनल मध्ये. मित्रांनो आपला आजचा शो आहे काटाई नाकाच्या बाजूला एक रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट मध्ये आपला आजचा वेडिंग शो आहे. ऑर्गनायझर शशांकजी पाटील. सो जस्ट निघालोय. 4:45 वाजलेत. 4ची रिपोर्टिंग आहे. सॉरी 4:45 वाजलेत. एवढा ऊन पडलाय. आपला शो का लवकर चालू होणार नाही. सो तरी पण आपल्या टाइमवरती निघालोय मस्त. सोबत विशाल दादा असेल, त्याला पिकअप करायचं आहे आपला नेहमीचं ठिकाण दुर्गाडी सर्कलमधून, आणि मग पुढचा प्रवास चालू करायचा आहे. भानुदासने एक काम लावून दिलं आहे. त्याची टिंबाली घ्यायची आहे नांदिवली गावातून, पण आपला रूट आहे दुसरा. बघूया कसं काय, जमलं तर घेऊन तर त्याला सांगायला बाबा तुझा तो घेऊन जा. 3 शो होऊन गेले. तो माझा वेट करतो विशाल दादा, पण आज मी त्याचा वेट करतोय. अजून काय आला नाही. फायनली येत आहेत. काय बोलशील? या ऑर्गनायझर लोकांना काय करून आले काय माहिती. तुम्हाला सफेद कालाच घालायला. सफेद तर नाही. मी किती शोधाला ब्लॅकच घालतो. कवा टी शर्ट कवा शर्ट. नशीब 2-3 शर्ट आहेत. 3-4 शर्ट आहेत. ब्लॅक कसा तुम्ही ब्लॅक घेतले भैया आज. कसा कडक आहे ना. लोकांना वाटत असेल भैया ना कपरत का नाही घालायला. माझ्याकडे रास माझ्याकडे येत जा. पण या ऑर्गनायझर लोकांना सांगायला लागेल बाबा तुम्ही आम्हाला कोटी देता ना वर घालायला, तर ब्लॅक शर्ट त्याच्यात व्यवस्था करत जा जरा. म्हणजे कसं आमच्या डोक्याला ताप नाही. टी शर्ट शिवाय नाही का. हा आम्ही घरच्या आमचा शर्ट कपडा घालून येऊ. शोला पोहोचल्यावर तुमचा कपडा घालू. ट्रॅफिक लागली इथपश्चात. चहा प्यायचा होता रे. तुम क्या लस्सी पी रहा है? अच्छा. हमने भी छाछ पिया भाई. हमारा रोज का है. हजम सब चाहे जब. चल ना बाबा. अंड्याच्या टिंबाली मुलं मी फुल ट्रॅफिक मध्ये बसलोय. टिंबाली घेतले मी, पण नेवाली फाट्यावरती जबरदस्त ट्रॅफिक आहे. लांबच्या लांब राग, आणि त्यात आउटसाईडनं गाडी टाकली आहे बहुतेक जणांनी. सो त्यांच्या मागोमाग मी पण निघालोय. काय माहिती कवरा टाइमपास होता आता. अशी आहे ट्रॅफिक जबरदस्त. कसं तरी निघालोय पार नेवाळी फाट्यावरनं आता खोनीपर्यंत आलोय. अवस्था खराब बाबा. हो रिक्षावाल्या आत्ता मस्त तुम्ही कात्री कारली असती माझ्या गाडीची. आ जाओ. आणि ये देखो आउटसाइड से आने वाले एरे लोग. ये सब एरे लोग हैं और हम लोग शाने लोग हैं. अभी भी कभी भी एरे पे होते हैं. हम भी ऑन दी लोकेशन. कुठे राईटला घेऊ. ऑर्केस्ट्रा स्टेज कुठे साईडला? ऑर्केस्ट्राचा स्टेज ठीक आहे चालेल. थँक्यू. ऑर्केस्ट्रा वाले मी. हा ओके. चला फायनली ऑर्केस्ट्रा वाल्यांसाठी डायरेक्ट एंट्री, डायरेक्ट स्टेजच्या मागे. हाँ ओके बॉस ओके. ये बात किधर जाने का है? उधर है. कुठे राईट साईडला स्टेज ऑर्केस्ट्राचा. नहीं जम्मू कि नहीं जम्मू. ये डीजे उमेश याणा रिकॉर्डिंग स्टूडियो.
डीजे उमेश ऑर्गनायझरची एंट्री होते. शशांकजी पाटील कुठे गेला रे? योपाक ए थांब ए उतर नाही त्याच पुढे पुढे नका पुढे नका पुढे नका. अरे यो गेला, याला रस्ता नाही माहिती रे. लोकेशन पाठवायला झोमट करतो गेला. तू लोकेशन नीट नव्हतं पाठवलं याला? आठवलं येईल परत युट्यूब मार. अच्छा म्हणजे तो चेक करतोय का सराउंडिंग एरिया कशी आहे? अच्छा ओके ओके. त्याला जो टर्न मारला बरोबर. तसं युट्यूब मारून काय नाव तुझं? अंश ना काय? अनिश ओके. आज हाय सोबत आपल्या कीबोर्डसाठी. अरे वेलकम ब्रो. डान्सर बसले ते. शितू ए शितू शितू बैरी झाले. असं आहे स्टेज. डेकोरेशन चांगलं आहे, मस्त सेटअप आहे. बाकी कोण आला नाही. आमचा ऑर्गनायझर येतो मस्त आरामात निवांत. काल रात्री बघितलं असेल तुम्ही हल्दीचा शो आणि तो पोचलाय 8:45 आणि आम्ही 8 वाजताच पोचतो. भानुदासजी पवार काय म्हणत्या? नमस्कार. जानेवारी तुम्हीच आमची दातात. सही रे सही रे. भाऊ सेटअप लावता आज परकशनला आहे. साईड रिदम जास्त भांडवल घेऊन आलाय सुद्धा दमला आहेच. मी कीबोर्ड लावून घेतलाय. काय माहिती किती वाजता शो चालू होईल. ऑर्गनायझरचा अजून काय पत्ता नाही. आम्हाला टाइम दिला 4चा आणि तो येणार आहे 6ला. 100% साला पण येते. साला पण येणार ना? 6ला साला पण येणार नाही. साला पण येणार नाही. शेट नमस्कार. कुठे लँडिंग कुठे झाली तुमची? ए लँडिंग कुठे झाली? लँडिंग विमानाची मागे गेला फ्लाईट. तू 4 वाजता येणार होता ना? तू 3:15 वाजले ना तशी बघ. हा रे पण मला ते 4:30 5:30 दिसतात काही. वॉशरूम काय? वॉशरूम पाहिजे तुला? जा आत मध्ये कुठे तरी. वॉशरूम वेर इज गो दॅट साइड इंग्लिश इज सो बिग. ओ रिअली बट यू अंडरस्टँड ना? ओय इकडे दाखव. बाई निश्चित चमकताना शेट. अरे कुठली? आरसीएफ. लाईक शेअर सबस्क्राईब. लोकांना समजेल का दोघांच्या ब्लॉग मध्ये एकच काहीतरी कंटेंट काहीतरी वेगळा ठेवा. बोल परत बोल. कंटेंट वेगळा ठेवा. काही मग वेगळाच आहे ना. चेस करायला तर चेस केला बघ ना. हे तू लॉक टाकला खालचा. उद्या मी बी त्याच केले हल्ली. दिवसा एडिटिंग रात्री घरी जाऊन एडिटिंग करून फायदा नाही. बोला नाही एकमेकाचे. अरे भाई घरी जावाचा लॉग एडिट करायचा अपलोड करायचा तेव्हा झोपायचा. कोणी सांगले 6 वाजता झोपायला ठरवले. सरळ उठल्यावर लॉग एडिट करायचा. पैसा काय लोकांचं लक्ष नाही आपल्यावर. पैसा दे आम्हाला पैसे आम्ही एडिट करतो. मला मोठा घेत पक्का करशील ना? कुठला यो मॅविक आहे? काहीच आता फायनली आता निघालोय नाश्ता करायला. काहीच ती आमचं डीजे उमेश आजच्या अन्नदाता. डीजे उमेश जायला नाही शेट. कालचा पिझ्झा तर असंच राहून गेले. तुला बोललो ना थांबीम नाही शेट. वडापाव खायला आणले मेल्यानी. खायला पाहिजे तुला पिझ्झा पाहिजे. पिझ्झा इथं नाही ना पिझ्झा भेटणार. कालचा पिझ्झा राहून गेला ना शेट. नाही फायनली नवरा येतोय आता. नवरा आला ना. वाजलं किती? तुझ्या घडलं किती वाजले सांग मला. खरं सांग किती वाजले? 3:15 ना? 3:15. चिअर्स. कुठपर्यंत लावतो बघा मी. इथपर्यंत लावतो. माझा खूप खर्च वाढलेला आहे आणि निर्मात्यांनी ही दखल घ्यायची आहे की माझं जे साहित्य आहे फॅशनचं ते समाप्त होत आहे लवकरात लवकर. त्यामुळे माझं पेमेंट जरा वाढवण्याची तसदी जर कोणी घेतली तर खूप बरं होईल. आणि किती लांबून येतो बघा. अंधेरीवरून येतो मी. तुम्हाला अँकर विथ सिंगर लावतो ना तेव्हा ना अटकलेला बघ ना. थापात थाप चालू आहे पहिली. ती गाडी कुठे आहे? खंगारलेली तुझी. कितने दिन से भूखे हो? 4 दिन से.
फायनली वाजले 6:45. आमच्या सिंगर शिंगरू मॅडम येत आहेत. आता लग्न लागतोय आणि आम्ही मंगलाष्टके वाजवणार आधी. तुम्ही गाणार का मंगलाष्टके? त्या गाणार, तुम्ही कोरस करणार. ओके. नवरा आलेला आहे. कुठले बी आला. ओके. शुरी क्या है? हलवा खाओगे? अंघोल करून नाही आला ना? खरं बोल, किती दिवस झाले? 3 दिवस झाले ना. रोज शो झाला ना, त्यामुळे कसा रात्री लेट झोपतो आणि सकाळी लेट उठतो आणि लगेच उठला का लगेच तोंडावरती पाण्यावरून लगेच शोला. मग अंघोल करायला टाइम भेटत नाही ना. सिरियसली ना? मग सॉरी 3 दिन से ये नहाया भी नहीं, 3 से और खाया भी नहीं है. देखो नवरी बाई की एंट्री हो रही है सामने से. हो हो, एक नंबर. नाही सध्या याच्यामध्ये डोलीमध्ये आहे, त्याच्यानंतर मला वाटतं रिसेप्शनला याच्यामध्ये एंट्री असणार आहे. मंगलम शुभमंगल
सही 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 सही. आमच्या आर्यनगर डान्स करतात ना स्टेजवरती सिंगिंग सोडून. लवकर वेळ नाही. लवकर उभा राहा. उभं राहणार आहेत पुढे तुम्ही? या राहणार आहेस का? कमी येऊ तिकडे. बाप लवकर उभा राहा. अरे लाजू नकोस. इकडे बघ माझ्याकडे बघ. तिकडे बघ. ठीक आहे चल बसूनच बघ. इकडे बघ. तुला दिसते मी? जाऊ दे. आज काय वहिनी आली का म्हणून बघत नाहीयेस? असेल असेल सगळ्यांच्या वहिनी आल्या. म्हणजे माझ्या वहिनी सगळ्यांच्या वहिनी आले. माझ्या वहिनी आल्यात म्हणून बघत नाहीये. ठीक असू द्या. आय लव्ह यू बाबा. तिकडेच बोल. आमच्या सगळ्या ज्येष्ठांकडनं देखील आम्हा कलाकारांना आशीर्वाद म्हणून एक जोरदार टाळ्या झाल्या. आजीबाई कधीच्या सोफ्यावर बसलेल्या आहेत पण बघतच नाहीत ते आमच्याकडे. आजी टाळ्या वाजवा की जरा जोरात. तुम्हीच टाळ्या वाजवा. तिकडे टाळ्या वाजवा. हा त्यांचं मेमरी जास्त आता कसं बरं वाटलं आम्हाला. तर लावणी म्हटलं की जोरदार शेती, जोरदार ढोलकीचा कडकडाट. जरा चला. आला ग बाई आला ग बाई आला ग आला ग बाई आला ग बाई आला ऑर्गनायझर होतो ऐसा. तिला जमत नाही डान्स करायला. ऑर्गनायझर होतो ऐसा भाई. थँक्यू ब्रो. शशांकजी पाटील पकड घे. चालेल. घे ना थोडा. आपल्या समोर स्पून दे ना शशांक ना. स्पून दे ना स्पून. घेतला आपण स्वागत करूया. तो तोंडा फेकना एक स्पून. जीतू पाटील. इसके मुंह पे फेकना एक स्पून. मेरे मुंह पे नहीं इसके मुंह. दे. क्या बात आहे. कडक कडक. चल थँक्यू. त्या शोला भेट देण्यासाठी आलेले आहेत साजन कालन. पहाडी आवाज साजन कालन. अरे बोल नाही गाणी. खंदेरीचे माझे दिलवा. अरे उद्या इव्हेंट आहे ना आपला भाई. उद्या इव्हेंट भाई. आम्ही आमचा उद्या इव्हेंट. याचा उद्या इव्हेंट. तिसगावला फिट काम करूया जाऊन. तिसगाव ना उद्या इव्हेंट. उद्या मी येऊ का नको? चला सगळी चालली एकमेक जेवायला. आम्ही पण जातो जेवायला. आता नवरा नवरीची एंट्री आहे रिसेप्शन साठी. सो आम्ही जाऊन जेवतोय, पोटपूजा करतोय. हो फर्स्ट डिश पाणीपुरी. एक एक नहीं खिलाएंगे. एक ज्यादा गर्दी हो जाता है. अरे नहीं अभी कोई गर्दी नहीं. तुम्ही नाही खाते का रे? बोला. यूट्यूब चॅनलचं नाव माझ्या बिपिन म्हात्रे व्लॉग्स. तुला काल सांगितलं होतं ना. नोट किया जाए. लिहून देऊ. अच्छा आहे. अच्छा आहे भाऊ. एक मीडियम टाक ना याच्यात.
घेतलाय जेवायला थोडंसं. कोणीच नाही जेवत नाही. घरात 3 भाज्या जिंदगीन खाल्या ना गावात भेटले ना तुम्हाला 3 भाज्या खायला. ज्याला तुम्ही गुलाबजामला म्हणजे किती 20 खाली गुलाबजामुन तुम्ही 100%. हा स्वीट पण आहे ना मग फर्स्टला स्वीट आहे बघा. 2च कवटात मम्मीला नको हे भाजी चांगली लागेल. तू काय खाता? तू जेवस नाही जा थोडासा खाता. लाईट खाता भाजी बघून माझी जा. लाईट खाऊ जा. चला पाडाला पिकलाय आंबा. ताई पाडाला पिकलाय आंबा. नाही आता आंबा वाजायला गो. कुठे जायचं? चला जेजुरीला जाऊ. विलंब जो चालवलेला आहे सर्व कलाकारांनी. मी फक्त एकटा रेडी आहे. सगळे विलंब करत आहेत. बघा कशी निवांत बदलत काही पडलेली. आराम आहे. मजा मत. चला वाजले का रे घड्याळ स्विच ऑफ. माझीच आहे ना रे माई. ब्रेक नंतर पुन्हा एकदा चालू करतोय. बोल ना. ओके डन. दर्शनाला म्हणू नका नका दर्शनाला म्हणू नका नका आई मारुती माझी हक्का. कारले डोंगरावर पडलाई धुकाट आई माझी सोल्यावर घेतय झोका. कारले डोंगरावर पडलाई धुकाट आई माझी सोल्यावर घेतय झोका. कारले डोंगरावर पडलाई धुकाट आई माझी सोल्यावर घेतय झोका. कारले डोंगरावर पडलाई धुकाट आई माझी सोल्यावर घेतय झोका. दर्शनाला म्हणू नका नका दर्शनाला म्हणू नका नका आई मारुती माझी हक्का. कारले डोंगरावर पडलाई धुकाट आई माझी सोल्यावर घेतय झोका. कारले डोंगरावर पडलाई धुकाट आई माझी सोल्यावर घेतय झोका. मला ना काय झाली तुला? मला हे खूप वर्षांपासून ना हे माझ्याबरोबर जो अन्याय करत आहेत. मी अंधेरीला राहतो. मी एक अत्यंत प्रामाणिक आर्टिस्ट असून माझ्याबरोबर बघा हे वेळेचं बंधन पाळत नाहीत. कोणतीही चूक झाली तर मला जबाबदार धरणं हे किती बंधनकारक असेल हे मला माहीत नाही. पण खूप निष्ठुर आहेत, नीच आहेत असं म्हणायचं पण मी म्हणणार नाही. अगदी हलकट आहेत पण मी म्हणणार नाही. अगदी म्हणजे कुचकामे आहेत पण मी म्हणणार नाही. माझे खूप चांगले मित्र आहेत असं मी म्हणेन. अत्यंत चांगले आहेत. देव ह्यांच्यापासूनच वाईटपणाची सुरुवात करो. ओके थँक्यू. गाईज फेस करला 12 वाजले ना. फायनली झाला पॅकअप. सर्वजण पॅकअप करतायत. वाजलेत आत्ता 12:15. वेडिंग शो होता. चला गाडीत एंड करता इथेच एंड करतोय. आता उद्याचा शो आपला 30 गावात आगरी कोली महोत्सवचा. तर काय बघताय? तोंड नको ना बघू काल्या. तर चॅनलवरती नमस्कार. तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून तुमचा प्रतिसाद नक्की माझ्यापर्यंत बघा. तोपर्यंत नवीन ब्लॉगचा वेट करा आणि बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. टेक केअर.